हॅलो. तर अगदीच जाऊया मैदानाकडे. आपला सामना रंगलाय. अद्विक स्फोट विरान विपक्ष स्मितान शिरेवन गावदेवी विंदने संघाच्या दरम्यान. याच दरम्यान उडवलाय पोल. चेंडू चाललाय सीमा रेषा बाउंड्रीच्या बाहेर आलेला प्रमोद पाटीलच्या बॅट मधून वन बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धावांसाठी आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी प्रमोद पाटील बरसलाय मैदानावरती. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आलाय रोहित गरत. लेफ्ट मोर द विकेटने आविलला शॉर्ट प्लेनचा फोल. अगदी ऑफ ड्राय करायचा प्रयत्न होता प्रमोद पाटीलचा. प्रयत्न फसला आणि चेंडू गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अगदी पहिल्याच 2 बॉलवरती चौकार आल्यानंतर इथे केलेला रोहितने हा कमबॅक. अगदी चांगला कमबॅक म्हणावा लागेल रोहित गरजचा. तर याच वेळेला पुढचा चेंडू अगदी पुन्हा एकदा त्याच लेंथने चेंडू सरळ गेलाय बॅक टू बॅक. दुसरा चेंडू अगदी निर्धाव. अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढचे 2 बॉल अगदीच निर्धाव टाकलेत. तर याच दरम्यान येणार पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच लाईनने दांडी गोल. फलंदाज झालाय बाद प्रमोद पाटील. प्रमोद पाटील त्या माध्यमातून आणि फलंदाज झालाय बाद. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सोहेलदार पवार अगदी चांगला फलंदाज. तर अगदी फलंदाज वन डाऊनच्या माध्यमातून दाखल झालाय सोहेलदार पवार. अगदी चांगला फलंदाज. डाव्या हाताचा फलंदाज. सातत्याने मग ओपन टुर्नामेंट असो हा खेळाडू मैदानावरती खेळताना दिसतोय. चांगल्या पद्धतीने खेळ करणारा हा फलंदाज सोहेलदार पवार. तर या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज रोहित. लेफ्ट ओव्हर द विकेटने. तर सामोरी फलंदाज सोहेल साठी. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा फोल लगवण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फरकावर लागली ती 1 बाद 4 धावा. 1 बाद 8 धावा. तर एका षटकाची समाप्ती झाली. 1 बाद 8 धावा धाव फलकावर लागल्यात. अगदी चांगला कमबॅक मानावा लागेल रोहित गरजचा. पहिल्या 2 बॉलवरती लगातारचे 2 चौकार आल्यानंतर पुढचे 4 बॉल अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत ते रोहित गरजच्या माध्यमातून. अगदी चांगला गुणवान खेळाडू म्हणून सातत्याने ओळखला जातो. धाकटीजुई गावातून हा खेळाडू टेनिस ग्रामीण क्रिकेट खेळताना हा दिसतोय. आज मग ओपनच्या स्पर्धा असो सातत्याने हा खेळाडू मैदानावरती आपली झलकदार कामगिरी करताना गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने दिसतोय. तर इथे मात्र सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय गोलंदाज महेंद्र पाटील. तर टाकी गावातून हा खेळाडू आज मितान शिलेवन गावदेवी विंदणी संघातून खेळताना दिसतोय.
तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल निमिष मोहितेसाठी. ते मात्र अगदी उडवलाय चेंडू, चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलेला निमिष मोहितेच्या बॅट मधून हा UPL चा ब्रँडेड षटकार. अगदी पहिल्याच बॉलवरती आलेला निमिष मोहितेचा हा सीमारेषेच्या बाहेर धाडलेला उत्तुंग असा षटकार. स्वागत केले गोलंदाजाच्या या षटकाराने निमिष मोहिते. तर पुन्हा एकदा मात्र इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवलाय. फील्ड होईपर्यंत अगदी एकच धाव पूर्ण होईल आणि एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. अगदी चांगली सुरुवात इथे निमिष मोहितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चांगला खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूची गणना केली जातो. दादरपाडा टेनिस बॉल क्रिकेटसाठी सातत्याने हा ग्रामीण क्रिकेट खेळताना दिसतोय. आज अद्विक स्पोर्ट उरण या संघाचा मात्र सलामीवीर म्हणून कामगिरी करताना दिसतोय मैदानावरती निमिष मोहिते. अगदी येणार मात्र पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज महेंद्र, तर सामोरी फलंदाज सोहेल. ते मात्र गुडलँड स्पॉटवरचा फॉट चेंडू मात्र बॅट्स आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये आणि चेंडू चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अगदी चांगला कमबॅक इथे पाहायला मिळतोय गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. तर येणार मात्र पुढचा चेंडू महेंद्रचा सोहेलसाठी. अगदी मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, बॅटची हलकी एज आणि इथे झालाय सोहेल बाद. ठेवले नाही जे सामने अगदीच चांगला कमबॅक इथे महेंद्रच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. अगदी सोहेलला मोठे फटके लगवण्यापासून वंचित ठेवला होता. बॅटची हलकीशी एड लागली आणि पुढचं काम मात्र एक्स्ट्रा रक्षकाने अगदी चांगला बजावला. तर इथे सोहेल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रितेश थली. तर याच दरम्यान अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाज महेंद्र पहिल्या बॉलवरती षटकार लगावल्यानंतर केलेला हा कमबॅक. धावा फलकावर लागल्यात. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. तर याच दरम्यान गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, तर फलंदाज प्रतीकसाठी इथे मात्र अगदी पॉइंटच्या डोक्यावरून टटवला चेंडू, चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आलेला दमदार चौकार. वरून आलेला प्रितिशच्या बॅट मधून हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 19 आकड्यावरती. तर या षटकातील अजूनपर्यंत एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तर फलंदाज प्रितेश इथे मात्र शॉर्ट लेन पूल लगवायचा होता परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू जाते तो मात्र निर्धाव. आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली 2 बाद 19 धावा.
थँक्यू. तर अगदी 2 ओव्हरचा आपण खेळ पाहिला. 2 ओव्हरमध्ये अगदी चांगली सुरुवात द्विवेक स्पोर्ट उरणच्या माध्यमातून आपण पाहिली. निमिष मोहिते एका षटकार आणि एका सिंगलनी खेळतोय 7 आकड्यावरती. तर गोलंदाज झालाय सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन रोहित गरत. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी बॅक टू बॅक पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार लगावल्यानंतर 4 बॉल सलग डॉट फेकले होते. तोच गोलंदाज आहे रोहित गरत. लेफ्ट ओव्हर द विकेटनी सामोरी फलंदाज आहे निमिष मोहिते. 7 धाव आतापर्यंत खेळतोय. तर इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अगदी चांगला गोलंदाज म्हणून सातत्याने या गोलंदाजाला मात्र ओळखला जातोय. मग ग्रामीण पटलावरती असो मग ओपन क्रिकेट देखील असो अगदी चांगली कामगिरी मात्र रोहितच्या माध्यमातून केली जातोय. तर तेवढाच ताकदवर फलंदाज समोर निमिष. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टटवलाय. चेंडू फेल्ड होईपर्यंत एक धाव मिळेल आणि एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट मात्र निमिषच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. पहिला बॉल नक्कीच निर्धाव खेळला होता. त्याच्यानंतर मात्र एक धाव. तर फलंदाज प्रितेश 4 या धावसंख्येवर खेळतोय. 2 चेंडूंचा खेळ केलाय. तर येणारा मात्र पुढचा बॉल गोलंदाज रोहित. ते मात्र स्लोवर गतीचा बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. इट इज वाईट आणि एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. अगदी चांगली गोलंदाजी करताना इथे रोहित दिसतोय परंतु इथे दिशा भटकटली. इथे पुन्हा एकदा मात्र स्लोवर गतीचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला होता प्रितेशने परंतु पुन्हा एकदा प्रयत्न फसला आणि चेंडू चाललाय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अगदी चांगली गोलंदाजी. इथे मात्र रोहितचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ केलाय. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु प्रितेश कशा प्रकारची फलंदाजी करेल. ते मात्र समोर टाकलेला बॉल बॅटची वरची कड लागली. चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड होईपर्यंत अगदी चित्त्याच्या चपलाईने 2 धाव पूर्ण केल्यात आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. नक्कीच मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज परंतु बॅटचा रडार मध्ये चेंडू काय अजून येत नाहीयेत आणि या 2 धावसंख्येत धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून ते पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करेल रोहित. तर फलंदाज कशा प्रकारचे मोठे फटके लगावतील हे मात्र आपण नक्कीच पाहायचं आहे. इथे मात्र अगदी गुडलँड स्पॉट वरती बॉल तेज तर्रार होता आणि सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न करू देत नाहीत फलंदाज प्रितेशला. अगदी थांबून ठेवलाय. तर या षटकातील अजूनपर्यंत एका चेंडूची पैकी बाकी आहे. गोलंदाज रोहित. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोहितची राहिली आहे. मात्र अगदी खोलात टाकलेला बॉल. अजून एक वेगवान चेंडू. चेंडू गेला आहे निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने तिसरं षटक इथे संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती 23.
तर अगदी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फलकावर लागल्यात त्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 बाद 23 धावा. अगदी मात्र चांगली गोलंदाजी इथे मानावं लागेल मितांश 11 गावदेव विंदणी संघाची. तर मात्र इथे नक्कीच रोहितचं कौतुक करावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ रोहितने केला आणि 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 12 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केलाय. अगदी चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. तर सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय गोलंदाज हर्षल तांडेल. अगदी डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज. आतापर्यंत आपण तिन्ही गोलंदाज जर पाहिले विंदणी संघाचे तर तिन्ही गोलंदाजी मात्र डाव्या हाताचे पाहायला मिळाले. तर याच दरम्यान तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. सामोरे फलंदाज उभा आहे तो निमिष. ते मात्र बॅटची वरची करा, चेंडू हवेत, परंतु इथे चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आलेला हा निमिषच्या बॅट मधून हा चौकार. अगदी निमिषच्या बॅट मधून आलेला हा चौकार धावा देऊन जाईल ते 4 आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. आणि इथे मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि चेंडू गेला तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ते निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक चांगला खेळाडू निमिष मोहिते सातत्याने मोठे फटके लगवण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. दादरपाडा गावातून सातत्याने ग्रामीण टेनिस साठी मात्र बिलॉंग करतो. परंतु इथे येणार पुढचा बॉल मात्र इथे टाकलेला समोर चेंडू उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निमिष मोहितेचे बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. रक्षक आणि इथे सेल टिपलाय तर फास्ट झालाय फलंदाज निमिष मोहिते. अगदी चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला. निमिष मोहितेच्या बॅट मधून 7 चेंडूंचा खेळ केला आणि 2 षटकार 1 चौकाराच्या साह्याने आपल्या संघासाठी 18 धावा मात्र उभारल्या. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आयुष कोहली. डिगोडे ग्रामीण टेनिस क्रिकेट साठी सातत्याने आपण आयुष कोहलीला खेळताना पाहतो. आज अद्विक उरण या संघातून खेळताना दिसतोय. एक चांगला खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी आयुष कोहलीच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामोरी फलंदाज आयुष इथे मात्र लगावलाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आयुषच्या बॅट मधून आलेला हा चौकार. तर आयुष्य बॅट मधून आल्या पहिल्याच बॉलवरती आयुषने आपला अकाउंट ओपन केलाय. तर इथं मात्र फुलर लाईनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत थोडस
खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बघता बघता इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 39 या आकड्यावरती. आपण जर या शतकाचा जर विचार केला तर अगदी 16 धावा मात्र या गोलंदाजांनी खर्च केल्यात. कुठेतरी मात्र सूर गवसलाय द्विक्सपट उरण संघाला. तर याच दरम्यान मात्र अगदी स्लॉग ओव्हर शेवटचं शतक गोलंदाज झालाय प्रणित कोहली. सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय. तर या शतकामध्ये कितपत धावसंख्या उभारेल द्विक्सपट उरण हा संघ, तर कितपत रोखून ठेवेल हा गोलंदाज या 2 फलंदाजांना. अगदी राईट आर्म ओव्हर द विकेटने हा गोलंदाज अगदी 10-12 बॉलांचा रनअप घेऊन आलाय. समोर प्रितेश ते मात्र अगदी स्लॉटवर टाकलेला चेंडू मात्र गेलाय लेगच्या दिशेने. चेंडू फेल्ड होईपर्यंत पाहता पाहता इथे 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 41 या आकड्यावरती. अगदी चांगली सुरुवात फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. तेवढीच गुणवान गोलंदाजी इथे गोलंदाजीच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. तर चांगला खेळ मैदानामध्ये या 2 संघांच्या माध्यमातून आपण पाहतो. द्विक्सपट उरण विपक्ष मितांश 11 गावदेवी विंदणे या संघाच्या दरम्यान. तर याच दरम्यान येणारा पुढचा चेंडू गोलंदाज प्रणित ते मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे झालाय. क्लीन बोल्ड फलंदाज प्रितेश थळी. प्रितेश थळीचा विचार केला, 8 चेंडूंचा खेळ केला आणि 8 चेंडू मध्ये अवघ्या फक्त 8च धावा उभारल्यात आपल्या संघासाठी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय कल्पेश पाटील. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय कल्पेश पाटील. तर या षटकातील मात्र अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यातून मात्र द्विक्सपट उरण संघाला धावा जमावाव्या लागतील. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 13च्या सरासरीने मात्र वाटचाल केली आहे द्विक्सपट उरण या संघाने. तर गोलंदाज याला मात्र पुढचा चेंडू हे मात्र मोठा फटका लगावलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलेला हा कल्पेशच्या बॅट मधून दमदार चौकार. सॉरी. तर इथे आलेल्या कल्पेशच्या बॅट मधून आलेल्या पहिल्याच बॉलवरती डीपला उडवलाय हा षटकार आणि या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो 47 या आकड्यावरती. अगदी चांगली सुरुवात कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहिली. तर येणारा मात्र पुढचा बॉल प्रणितचा. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅटची एज लागली आहे आणि फलंदाज झालाय बाद कल्पेश पाटील.
उरण मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचे सोयी सहाय्यक सन्माननीय सुशांतजी तांडेल आणि सम्राट घरत यांचं विशेष आगमन आहे. प्लीज विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय सुशांतजी तांडेल आणि त्यांच्या समवेत सम्राटजी घरत आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू पियालजी सर. तर अगदी कल्पेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आकाश भोईर. तर या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार आल्यानंतर कल्पेशला मात्र कुठे थांबवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज प्रणितने, परंतु या येणाऱ्या 2 बॉलवरती कितपत धावा उभारेल तो अद्विक स्फोट उरण संघ. तर राईटम ओव्हर द विकेटने या षटकातील येणारा 5वा चेंडू गोलंदाज प्रणित. तर सामोरे फलंदाज उभा आहे आकाश. मात्र फुलर लेनचा बॉल चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे मात्र टटावलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 48 धावा. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू गोलंदाज प्रणितचा. कशा प्रकारचा मात्र हाताळेल हा गोलंदाज. अगदी चांगला कमबॅक करून दिला. 6 आल्यानंतर देखील आपण पाहिलं तर समोरील फलंदाज आहे आयुष. इथे मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची एड आणि ते फलंदाज बाद झाला आयुष कोहली. सत्काराची विनंती करतो याच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय निखिलजी भोपी यांना. उरण मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर तथा शिवसेना जिल्हा अध्यक्ष मनोहर शेठ भोईर यांचे सोयी सहाय्यक सन्माननीय सुशांतजी तांडेल साहेब इथे उपस्थित आहेत. यांना यथोचित मान सन्मानित करण्यासाठी निखिलजी भोपी यांना विनंती केली जाते. खर तर या स्पर्धेतील बाप्पा मोरिया बाली टीमचे ओनर आहेत सन्माननीय सुशांतजी तांडेल यांनी या स्पर्धेदरम्यान सन्मानित पाहायला मिळतात. तसे त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र सम्राटजी घरत इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा निखिलजी भोपी यांना की यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय सम्राटजी घरत यांना यथोचित मान सन्मानित केले जातोय. सन्माननीय नरेंद्र म्हात्रे मॅन फ्रॉम फोंडे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच या व्यासपीठावरती सन्माननीय नृत्य क्षेत्रातील फार मोठं नाव अगदी चर्चेला असणार स्टेपा डान्स अकॅडमीचे सर्वेसर्वा पप्पूजी सूर्यराव यांचं शुभागमन झालंय. तसेच शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे सर्वेसर्व सन्माननीय पप्पनजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्याच्यातील पहिलं म्हणजे अगदी मोठे बंधू सन्माननीय केतनजी पाटील इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय निखिलजी भोपे यांना पुन्हा एकदा की आपण सन्माननीय केतनजी पाटील यांना यथोचित सन्मानित करण्यात येतोय. तसे त्यांच्या समवेत त्यांचे छोटे बंधू सन्माननीय कल्पेश पाटील यांना सुद्धा सन्मानित केले जाईल. UPL 2023 मध्ये तमाम सर्व पाहुण्यांचे सर्व क्रिकेट रसिकांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तसेच याच वेळी आपण मंचावरती पाहतोय सन्माननीय नरेंद्रजी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय कल्पेशजी म्हात्रे यांना यांच्या शुभ हस्ते सन्माननीय नरेंद्र दादा इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय कल्पेश म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते यांना
जातील आवाज मॅन फ्रॉम तारा आदरणीय सन्माननीय रोशनजी पाटील. यस थँक्यू. अप्रतिम अशी ही स्पर्धा आणि दुसऱ्या खतर सामन्यातला आजच्या दिवसातला हा दुसरा पर्व तुम्ही पाहता. 49 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा मितांश 11 गावदेवी विंदने टीमला आणि एका बाजूने अद्विक स्पोर्ट्स उरण संघाला मात्र 49 धावा वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करता आला नव्हता जय मातादी दिगोडे टीमला, कारण धावा होत्या 75 आणि त्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना प्रथमेशचा संघ पराभूत झाला. तर या मॅचमध्ये धावांचा पाठलाग होईल की एका बाजूने धावांचा तर संरक्षण केला जाईल हे पाहावं लागेल. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. दोन यंगस्टर कॅप्टन योगेश पाटील बाबू यांना आपण पाहताय कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या बरोबरीने सोहेलदार पवार अजून एक चांगला कॅप्टन. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना खरंतर एकमेव खेळाडू निमिष त्याने खरं दुहेरी अंक प्राप्त केला. 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. त्याच्या बरोबरीने प्रमोद पाटील त्याने 8 धावांचं योगदान दिलं आणि सोहेलदार पवार हा 0 धावांचा कधी बाद झाला. प्रितेश थळी त्यानेही 8 धावा केल्या. आयुष कोळीने एक आपण पहिल्या 6 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. कल्पेश पाटीलने 6 रनचं योगदान आपल्या टीमला दिलं. बॉलिंग करताना मात्र रोहित घरत जो धाकटी जुचा खेळाडू आहे त्याने प्रचंड इम्प्रेस केलं. फक्त 12 धावा त्याने 2 स्पेलमध्ये खर्च केल्या, 1 गडी बाद केला. 2 षटकं अतिशय महत्वाची राहिली. ज्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये प्रथमेशनेही 12 धावा दिल्या होत्या 2 षटकामध्ये, 3 गडी बाद केले होते. परंतु महेंद्रने सेकंड ओव्हरमध्ये 11 दिल्या. चौथ्या षटकामध्ये हर्षल तांडेल याने 16 धावा खर्च केल्या. अंतिम ओव्हरमध्ये प्रनिल कोळी याने 9 धावा दिल्या होत्या. असे कर तर पहिल्या सत्राची समरी आपण पाहिली. आता यानंतर आपण आता दुसऱ्या सत्राकडे चाललोय. चला पहिली जोडी योगेश आपण जास्त वेळ न घेता लगेच मैदानाच्या मध्ये पाठवा. अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं. अद्विक स्पोर्ट्स उरण संघाचे कॅप्टन सोहेलदार पवार, संघ मालक अक्षयजी सकपाल, त्यांच्या बरोबरीने मितांश 11 गावदेव विंदने संघाचे कॅप्टन योगेश पाटील उप बाबू आणि संघ मालक आहे त्या ठिकाणी केतनजी पाटील, आर्यनजी कोळी, जयेशजी पाटील. या सर्व आपण संघ मालकांचाही विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करूया. खरं तर आपण पाहताय उरण प्रीमियर लीगचं पर्व कसं असावं आणि दिमागात कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज मोठी जोई या नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन. खरं तर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी देखील आसन व्यवस्था केली आहे. संपूर्ण मैदानाच्या चहू बाजूला हे शामियाने आहेत आणि त्या खरं तर डगआउट्स त्या प्रेक्षक कक्षामध्ये बसलेले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हळूहळू आता गर्दी वाढत चालली आहे मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची. चला लवकर पहिली जोडी आपण मैदानामध्ये पाठवा. चिंटा रेड्डी सज्ज आहे, त्याच्या बरोबरीने आपण पाहता योगेश पाटील बाबू हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात. उरण विभागाचे यंग टॅलेंट आणि हे करता 2 खेळाडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 49 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. जवळजवळ 9.80 हा खतर रिक्वायर्ड रन रेट राहील. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये संदीपजी पाटील, त्यांच्या बरोबरीने प्रशांतजी माळी, तिसरे आमचे पंच राजू दादा घरत. अप्रतिम योगदान त्यांचं राहिले. या स्पर्धेला चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं राहील. आज पहिला दिवस त्यामुळे कोणताच संघ सुपर करतर आपण पाहिला सुपर 6 मध्ये पोहोचेल त्यासाठी तुम्हाला इथे संघर्ष करावा लागेल. एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा, त्यामुळे 6 सामने इथे आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. लक्ष सुद्धा उद्या खरं तर मी आयोजकांना नम्रतेची विनंती करेल जेवढ्या लवकर तुम्हाला स्पर्धा सुरू करता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून खरं तर आपण पहिला षटकांचा जो खरं तर बर्डन आहे तो कमी तुमच्यावरती होईल. सामन्याचा जो ओझं तुमच्यावरती आहे ते मात्र कमी होईल. अगदी अचूक वेळेवरती ही स्पर्धा उद्यापासून संपन्न होईल. आज सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ होता. खरं तर आपण पहिला पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उरण प्रीमियर लीग या स्पर्धेची सुरुवात केली आणि त्यानंतर पहिला सामना झाला होता तो म्हणजे जय मातादी दिगोडे विपक्ष स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर्स सचिन स्मृती जासई या संघामध्ये. जासई संघाने तो सामना जिंकला. साईश मात्रेच्या टीमने तो सामना जिंकला. पराभूत व्हावं लागलं होतं. खरं तर आपण पाहिला प्रथमेश मात्रे या कॅप्टनला, परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार? समोर योगेश पाटील बॉलिंग मार्क मध्ये स्वतः कॅप्टन सोहेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले पहिल्या षटकासाठी. अतिशय वेगवान, तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस बॉल टाकणारा हा सोहेल यावेळेस बॉलिंग मार्क मध्ये आमच्या खरं तर समालोचन कक्षाच्या एंड कडून. पहिला बॉल फुल टॉस आणि पंचांचा इशारा इट्स अ बीमर बॉल कॉल. त्यामुळे सुरुवात खराब झाली मैदानामध्ये. सोहेल या खेळाडूच्या माध्यमातून समोर होता त्या ठिकाणी योगेश पाटील आणि त्याच्यासाठी आता नामी संधी मुक्त संचार फ्रीड बॉल असेल पुढचा. पहिल्या बॉलवरती मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात रन मिळाली. बॅटिंग करताना मितांश 11 गावदेवी बिंदने संघाला सुरुवात झाली आहे. एका रनने अकाउंट ओपन झालंय. दोन्ही संघामध्ये आपण पाहिला उरण परिसरातील विविध विभागातील विविध ग्रामीण तर गावातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात.
आणि एक खरं तर चांगली युनिटी मात्र तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं उरण तालुक्याची पाहायला मिळेल. अप्रतिम स्पर्धा. फ्रीडचा बॉल, बॉल तयार. सोहेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल मिडॉन मध्ये खेळलाय. आयुष कोळी झटपट बॉल खाली आला आणि इथे आपण पाहताय रन आउटचा विकेट मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये अद्विक स्पोर्ट्स उरण संघाला कॅप्टन चाललाय मैदानाच्या बाहेर. मी स्वतःहून तुमच्यावरती ओढावून घ्याल आणि तेच केलं मैदानाच्या आतमध्ये योगेशने. बघा जर त्या ठिकाणी रन कंप्लीट होत नाही तुमच्या निदर्शनात जेव्हा आलं होतं तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी नकार द्यायला होता चिंट्या रेड्डीला. पण तो चिंट्या रेड्डी भरपूर वेगाने स्ट्रायकिंग एंडला गेला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचताना मात्र त्या ठिकाणी योगेश मागे राहिला. रन आउटची विकेट त्या ठिकाणी मिळाली सोहेलदार पवारच्या टीमला. नवीन फलंदाज रोहित गरत. मैत्री मिलिंद स्पोर्ट्स धाकटी जुई या संघातून आपण त्याला खेळताना अनेक वेळा पाहिलं आणि हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर लेफ्टी बॉलिंग आणि रायटी बॅटिंग हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय. उजव्या हाताने तो फलंदाजी करतो. समोर चिंट्या रेड्डी उरण तालुक्यातील एक अतिशय चपळ असा खेळाडू आहे. नागाव संघाचा विस्फोटक फलंदाज आहे चिंट्या रेड्डी. यॉर्क केलाय, परफेक्ट यॉर्कर. राऊंड विकेट आले. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आपण पाहिला फलंदाजाला खरं तर एखादा मोठा फटका संधी दिलेली नाहीये अशी ही गोलंदाजी सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मगाशी खरं तर आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सरांनी देखील सांगितलं लेफ्टी बॉलर बॅटर हे प्रचंड घातक असतात आणि त्यामधलं एक आणखीन एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोहेल धार पवार. भन्नाट गोलंदाजी. मागचा बॉल फुलर लेनचा होता. इथे आपण पहिला लेन बॉल टाकलाय पण तो लाईन त्या ठिकाणी मिस केली आहे. उजव्याच्या बाहेर बॉल चालला अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईटचा. अतिरिक्त दुसरी धाव या इनिंग मध्ये मिळते. बॅटिंग करताना मित्यांश 11 गावदेवी बिंदने संघाला. पर ओव्हर मागे तुम्हाला 9.80 चा रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचा. त्यामुळे जरी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तरी त्या धावा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. गती होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी पाहताय सोहेलच्या माध्यमातून. कॅप्टन ही जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे आणि आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जेव्हा उरण तालुक्याचे संघ तालुका आपला खेळतात तेव्हा मात्र त्या संघातला प्रमुख गोलंदाज म्हणून जबाबदारी नेहमी सोहेलच्या खांद्यावरती राहिली आणि या मॅच मध्ये देखील स्वतः संघनायक प्रमुख षटक फेकत असताना पहिलं P1चं षटक त्या ठिकाणी टाकत असताना चांगली बॉलिंग ऍक्शन. यावेळेस देखील यॉर्क केला बॉलला, हलक्यात ड्राईव्ह केला बॉलला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी खराब फिल्डिंग झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहताय 2 धावा मिळतील चिंट्या रेड्डीला. 2 धावा मिळतील मितांश 11 गावदेवी विंदने संघाला. 2 रनने संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली. तब्बल धावा आल्या धावफलकावरती. एक गडी बाद 4 धावा. पहिला दिवस स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अप्रतिम अशी ही स्पर्धा आदललाय. आपटलाय बॉल. एज लागून बॉल मागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये. गॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या मितांश 11 गावदेवी बिंदने संघाला. स्पेल राहिला या पहिल्या षटकामध्ये. तेच तरार गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये सोहेल कडून 2 गडी बाद झाले या खरं षटकामध्ये. एक सांघिक यश मिळालं त्या ठिकाणी. योगेश बाद झाला परंतु इथे कॉट बिहाइंड द विकेट अगदी आपण पाहिले थिक एज बॅटची घेऊन बॉल मागे गेला होता. तिथे मात्र चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडण्यात आला होता आणि तिथे आपण पाहिला खेळाडू बाद झाला तो म्हणजे खरं तर आपण पाहिला चिंट्या रेड्डी हा फलंदाज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता धीरज पाटील नवापाडा विंदने नवापाडा. खरं तर या बेल्ट मध्ये तुम्हाला भरपूर चांगले ग्रामीण संघ किंबहुना चांगले खेळाडू विंदने असेल बोरखार कंठवली खरं धाकटी जुई नवापाडा या विभागात चांगले तुम्हाला खेळाडू देखील पाहायला मिळतात सातत्याने.
इनसाइड आउट करायचा होता, हा फटका देखील फसलाय. शॉट एक्सचा कव्हरला सॉफ्ट डिसमिसल, अफलातून झेल त्या ठिकाणी पकडलाय. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल धीरज पाटील या फलंदाजाला. करून दिले सोहेल पवार. खरं तर या गोलंदाजाने आपण पाहिला संपूर्ण अद्वैत स्पोर्ट्स उरण संघाचा स्क्वॉड, तर स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी सोहेल धार पवार, संघ मालक अक्षयजी सकपाल, संघातील प्रमुख खेळाडू केगावचे प्रमोदजी पाटील, एनएडीचे तन्मय सकपाल, बेलदार वडाचे करदर परेशजी ठाकूर, सातारहटीचे कल्पेश पाटील, आकाश भोईर कोटनाका, दिघोड्याचे आयुष कोळी, सागर पाटील पांजे, दादरपाड्याचे करदर निमिष मोहिते, नवापाड्याचे प्रितेश ठळी, मुठी जोईचे चैतन्य पाटील, योगेश सरदेसाई एनएडी, त्याचबरोबर प्रवीण घरत जासई. हा स्क्वॉड तुम्हाला त्या ठिकाणी सोहेलच्या संघाचा पाहायला मिळाला. आणि खरंतर ज्या संघामध्ये उरण शहरातील त्या विभागातील त्या बेल्टमधील जास्त खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय संदेश पाटील. कंटवलीचा हा खेळाडू आहे संदेश पाटील. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 4 धावा. अजूनही 45 ची गरज आहे. आणि रोहित हा खेळाडू, त्याच्याकडे भरपूर चांगली क्षमता आहे. अतिशय गुणवान असा हा खेळाडू आहे. कारण सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट आपण पाहत आहे, मैत्री मिलिंद स्पोर्ट्स संघाकडून खेळताना त्याने नेहमीच चांगलं योगदान दिलं असा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला आला. बॉलिंग मार्कमध्ये आयुष कोळी दिघोड्याचा हा खेळाडू. गुडघा टेकून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू आणि बॉलचा संपर्क नाहीये. खरं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर आपण पाहिलं सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुमची गोलंदाजी प्रभावित राहील. आणि ते व्हेरिएशन सातत्याने आयुष कोळी याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू. पंचाच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. हा फटका मिड विकेट क्षेत्राकडे सजवलाय. कॅप्टन कडून चूक झाली आहे आणि त्यांच्याकडून चुकीची अपेक्षा नव्हती अशा क्षणाला मात्र हा चौकार मिळतोय मितांश 11 गावदेवी विंदर टीमला. संघातील एक आदर्श खेळाडू आणि त्यांच्याकडून या चुक्या होतात. कधी कधी होतं चांगल्या खेळाडूकडून देखील आपण चुका होताना पाहिल्या, पण त्याला इथे आत्मपरीक्षण करावं लागेल. नेक्स्ट बॉल एज लागून मागे चाललाय. व्हॉट अ एफर्ट, जबरदस्त ट्रिमेंडस एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. खेळाडूंची नावं माहिती नाही. कल्पेश पाटील हा खेळाडू त्या ठिकाणी आहे. जबरदस्त 100% कमिटमेंट, 100% डेडिकेशन काय असतं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. हे स्टँडर्ड आहे उरण टेनिस क्रिकेटचं. हे फिल्डिंग डिपार्टमेंटचं स्टँडर्ड तुम्ही मैदानामध्ये पाहिलंय. फ्लाय स्लिपला आपण पाहिला एखादा पक्षी हवेमध्ये झेप घेतो त्याप्रमाणे झेप घेतली आणि आपल्या संघासाठी त्याने किमान 3 धाबा वाचवलाय असंच मी म्हणेन. कारण हा बॉल जर का त्याला बीट केला तर नक्कीच सीमारेषा पलीकडे गेला असा एवढा वेगवान होता. परंतु 1 रन इथे आली ती म्हणजे विंध्याने टीमला धावसंख्येत वाढ झाली. 9 धाबा धावफलकावरती. 40 ची गरज आहे येणाऱ्या काही बॉल मध्ये. हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट. बॉल टॉस झाला. उचली घेणारा हा चेंडू होता आणि तिथे मात्र सिंगलला प्राधान्य देताना हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतो पुन्हा एकदा रोहित पाटील. खरं तर कधी कधी सिंगल डबलने तुम्ही स्कोर कार्ड हलतं ठेवू शकता. जेव्हा अचूक वेळ येईल तेव्हा मात्र तुम्हाला आक्रमण देखील करावं लागतं, परंतु सुरुवात तुम्हाला सेन्सिबल करावी लागेल. 10 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मोठं टार्गेट आहे. 39 ची गरज. इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि त्याचबरोबर कोहलीचं कव्हर ड्राईव्ह. जितकं सुंदर असं त्याहून सुंदर फटका रोहित गरजचा आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार. विथ द टर्न हा फटका होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, कटर बॉलचा वापर केला होता. त्याच्या अगेन्स्ट मात्र हा फटका एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रोहित मॅन शर्मा
कदा तुम्हा आम्हा सर्वांचा एक पसंतीचा खेळाडू भारतीय संघाचा संघनायक आणि त्याच्याच नावानं खेळणारा हा रोहित गरत धाकटी जुईचा मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी करतोय. किंजलच्या स्पर्धेमध्ये त्याला कर्ज स्पोर्ट्स सायकल मिळाली होती. अनेक अशा स्पर्धा त्याने गाजवल्या. इथे आपण पाहिला आतमध्ये बॉलला घेतला, टॉस केला थोडासा आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव बॉल पाहायला मिळाला. 2 षटकं संपली. या षटकामध्ये आल्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 4. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3 गडी बाद 14 धावा. तरी कीर्ती रूपे उरावे असं म्हणतात. संतांनी देखील म्हटलंय या भूमीवरती आल्यानंतर एक ना एक दिवस या देहाला स्वर्गामध्ये जायचं असतं आणि जात असताना आपल्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे अगदी कमी वयामध्ये ज्यांना देवाज्ञा झाली ते सर्वांचे लाडके अजय, त्यांना आपण इथे मिस करतोय आणि त्यांच्या नावाचा स्टँड्स तुम्हाला पाहायला मिळतो. अजय 74 करतं स्टँड्स. त्यामध्ये बसलेले प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. थोडी घाई करा प्लीज, थोडं स्पीडअप करा. आम्ही वारंवार या सूचना देत राहू प्रत्येक संघाला, कारण आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता शिस्तबद्ध असं आयोजन आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे आम्ही नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी घोषित करू. मितांश 11 गावदेवी विंदाने संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय केतनजी पाटील, सन्माननीय आर्यनजी कोळी, सन्माननीय जयेशजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन इथे विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. सेकंड स्पेल मध्ये आलाय सोहेल. फुल टॉस, फक्त दिशा दिली, पॅडवरती बॉल टाकला होता, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला थांबवलंय. रन मिळाले 1. धावसंख्येत झाली वाढ 15 धावा धावफलकावरती. 17 चेंडू आता विजयासाठी 34चं समीकरण. 17 बॉल 34 धावा. हे षटक अतिशय महत्वाचं आहे सोहेलचं. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 4 दिल्या होत्या. या षटकामध्ये जरी 10 ते 12 धावा आल्या किंबहुना 8-9 जरी धावा आल्या तरी चालते, पण विकेट जर गमावला या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या विंदने संघाने तर हा सामना जड होईल विंदने संघासाठी, यात शंकाच नाहीये. विकेट टेकिंग गोलंदाजी करायची आहे. इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम टायमिंग. रोहितचं कौतुक करावं लागेल. बॅकफुटला गेले, स्ट्रोकला जागा बनवली आणि त्यानंतर कव्हर्सला हा फटका. मात्र सीमारेषा पलीकडे बॉल चाललाय. चौकार मिळतो विंदने टीमला. शेवटचे बॉल 16 विजयासाठी 30 रनची गरज. रोहित गरत खरं तर या खेळाडूबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. अप्रतिम अष्टपैलू कामगिरी. त्याने 2 षटकं टाकली होती. 2 षटकामध्ये धावा दिल्या तर फक्त 12. बॅटिंग करताना मात्र आता जबाबदारी स्वीकारत संघाला तो पुढे घेऊन चाललाय. खरं तर असं म्हणतात प्रचंड धुक्याने आपल्याला बरंच काही शिकवलंय. जेव्हा प्रचंड धुका पडला तेव्हा समोरचं तुम्हाला काही दिसत नाही, तेव्हा मात्र एक एक पाऊल पुढे टाकत हळूहळू रस्ता मोकळा होता. आणि इथे मात्र काय घडलं, मी मगाशी म्हटलं सोहेलचं हे षटक महत्वाचं आहे. जर इथे विकेट आल्या तर हा सामना जड होईल. विंदने संघाला महत्वाचा विकेट मिळाला. लेटकट करायचं होतं. एज लागून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि इथे मात्र गोल्डन विकेट मिळाला रोहित गरजचा. मैदानाच्या आतमध्ये आद्विक स्पोर्ट्स उरण टीमला. पण जर पाहिलं 15 चेंडूमध्ये करायच्या 30 धावा, म्हणजे 1-2 मोठे जरी फटके आले तरी या धावांचा पाठलाग सिंगल डबलच्या साह्याने देखील केला जाऊ शकतोय. आणि इथे मात्र आता
पार्टनरशिपची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. प्रतीक गावण हा खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत संदेश पाटील कंटवलीचे खेळाडू. 15 चेंडू. आता विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर 30 धावा. सोहेलदार पवारचं षटक. मी मगाशी म्हटलं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. जरी या षटकामध्ये 8 ते 9 धावा जरी आल्या असत्या परंतु रोहित थांबला असा विकेटवरती तर हा सामना इथे आपण पाहिला अजूनही खरं तर भिंदने संघाच्या बाजूला राहिला असता परंतु अजूनही सामन्यामध्ये कोणत्याही संघाचं पारडं जड नाहीये. हा सामना बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ वर्चस्व गाजवेल हे पाहावं लागेल. लॉंग ऑफला आपण पाहिला खरं तर थोडंसं वाईडला घेतलाय रमेश मोहितेला एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफ मध्ये एक फिल्डर उभा केला. यॉर्करचा प्रयत्न राहील कदाचित. लेंथ बॉल टाकलाय त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एज लागून बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक धक्का बसतोय विंधन टीमला. विकेट मिळाले. लेफ्टी बॉलर खरं तर आपण पाहिला सोहेलधार पवार कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात आणि अप्रतिम त्याने कमबॅक केलाय. लेफ्टी बॉलरचा उल्लेख केला की आठवण होते खरं तर रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल सर यांचा मी आवाजाने उल्लेख करेल. कारण ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं बरेचसे ऑलराऊंडर खेळाडू ज्यांना मालिकावीराचं पारितोषिक मिळतं. मग तो सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाच्या जोरावरती ज्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला तो खेळाडू या उरण तालुक्याने दिलाय. त्याचं नाव होतं रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल. हे टॅलेंट आहे बघा. वेगवान गतिमान गोलंदाज उरणमध्ये भरपूर आहेत. मग त्यानंतर आपण पाहिलं सध्याच्या घडीचा रायगडचा हार्दिक पांड्या मोठ्या त्याच्याकडे गती आहे. दुर्वीतला आपण पाहिलं. आता सोहेलला पाहताय प्रचंड गतीने टाकतो बॉल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये नवीन फलंदाज आला त्या ठिकाणी प्रणित कोळी स्ट्रायकिंग एंडला. बिगिट करायचा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला दोघांमध्ये त्या ठिकाणी खरं तर ताळमेळ नव्हतं. बॅकअप नकार दिला अंतिम क्षणाला नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने. अगदी योग्य निर्णय. रन नाहीये. दबाव कसा क्रिएट करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोहेलची ही 2 षटकं राहिली. पॉवर प्ले मध्ये फक्त 4. आता सेकंड स्पेल मध्ये आला. आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 2. आता आव्हान आपण जर पाहिलं या संघासाठी प्रचंड जड होत चाललंय. 13 मध्ये 30. 13 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. भन्नाट वेग. फास्ट अँड फ्युरियस बॉल. अजून एक तेज तरार. हे करतर हा गोलंदाज आपण पाहिला. हा बॉल पाहायला मिळाला. 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 19. 5 गडी बाद. 19 धावा आता येणाऱ्या 12 मध्ये करायच्या. 30 चला पाणी घेऊन चला मैदानामध्ये दोन्ही संघाचे 12 मॅन. ड्रिंक्स ब्रेक होईल. आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. नवीन धासेचं नाव पाटील यांचा इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय बालई गावचे मान्यवर संदीप दादा पाटील यांचा उरण प्रीमियर लीग मध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. या दरम्यान दीपकदादा भोईर यांचं इथे आगमन. जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि खरं तर आपण पाहिला त्यांच्याकडे असणारं संघटन कौशल्य. कारण असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आज त्यांच्यासोबत तरुणांचा असा मोठा गराडा नेहमी आपण पाहिलाय. असे दमदार सरपंच दीपकजी भोईर यांचं आगमन आणि बालईचे आमचे संदीप दादा यांचा हा सन्मान. मायेची उपदार शॉल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट त्यांना सन्मानचिन्ह देऊन आम्ही इथे सन्मानित करत आहोत. 12 बॉल 30चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये हे कॅल्क्युलेशन निर्माण झालंय. सामना कोण जिंकणार फलंदाज की खरतर फिल्डिंग करणारा संघ याचं उत्तर आता 12 चेंडू मध्ये मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झाला नव्हता. खरं तर तोच इतिहास या मॅच मध्ये पुन्हा एकदा कायम राहील की इथे उलटफेर पाहायला मिळेल. बिंदने संघाकडून हे पाहावं लागेल. 4थ्या षटकामध्ये निमिष मोहिते दादरपाडा गावचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. अजून एक अष्टपैलू खेळाडू व्यावसायिक क्रिकेट त्याच्याकडे देखील आपण पाहिलं. अनेक वेळा त्याला आपण मोठमोठ्या संघांमधून खेळताना पाहिलं. तो खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आलाय.
चला थोडं स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग आपण लगेच लावून घ्या. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज त्या ठिकाणी आहेत प्रणिल कोळी आणि संदेश पाटील. खरं तर संदेश पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत कंटवलीचे खेळाडू. प्रणित कोळी हा कोळी आपण पाहिला हा खरं तर खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे प्रणित कोळी. आणि बॉलिंग मार्कवरती त्या ठिकाणी आहेत निमिष मोहिते दादरपाडा. 12 बॉल 30 धावा. आता सामना बनेल. इथून मात्र 4 चान्स घ्यावा लागेल. यॉर्क टाकला होता. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह लेंथ वरती होता. त्याला ड्राईव्ह केला लॉंग ऑन मध्ये. खराब फिल्डिंग. दैव देता आणि कर्मण्यता शिक म्हण आहे. खरं तर आपण पाहिला या मॅच मध्ये 2 चुका झाल्या. हे 2 चौकार कदाचित महागडे ठरू शकतील फिल्डिंग करणाऱ्या खरं तर अद्विक स्पोर्ट्स उरण टीमला. 4 धावा पहिल्या बॉलवरती आल्या. आता 11 मध्ये करायच्या 26. डीजे स्पोर्ट्स उरण आणि मितांश 11 गावदेवी विंधने अशी लढत आपण मैदानामध्ये पाहताय. 11 बॉल 26 समीकरण. बघा नेक्स्ट मॅच विनर कदाचित प्रथमेशला आता वेट करावं लागेल. आणखीन एक सामना थोडी विश्रांती. खरं तर या सामन्यामध्ये प्रत्येकाच्या नजरा आहेत. कोण जिंकणार पुढच्या मॅच मध्ये कोणता संघ कोणत्या विनर टीम सोबत खेळ यासाठी मात्र ही चुरस मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलाय. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये हा फटका पॅरल स्ट्रोक होता. अफलातून झेल त्या ठिकाणी पकडतात क्षेत्ररक्षक. झेल बाद होतो या ठिकाणी फलंदाज. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील. पाटील हा खेळाडू देखील निर्णायक क्षणाला बाद झालाय. योगेश सरदेसाई एनएडीचा हा खेळाडू आहे. त्याने अफलातून झेल पकडला आणि झेलबाद झाला. त्या ठिकाणी पाहताय फलंदाज मैदानाच्या बाहेर चालला. संदेश पाटील नवीन खेळाडू 8व्या क्रमांकावरती. 6 गडी बाद. धावा फलकावरती त्या ठिकाणी आहेत फक्त 23. अजूनही आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये 26 करायच्या. खरं तर खेळाडू पास झालेत आतापर्यंत आपण पाहिले 6. 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. नवीन फलंदाज ऋषिकेश पाटील. 500 पॉइंट मात्र या खेळाडूला खरं तर आपल्या संघामध्ये विकत घेतलं. विंधने संघाने सोल्ड केलं होतं आणि इथे आपण पाहताय खरं तर कमबॅक करतोय निमिष. पहिला जो चौकार आला तो नशिबाचा मिळाला होता आणि त्यानंतर मात्र एक चांगला झेल संदेशचा पकडला गेला योगेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल यॉर्क टाकला होता. यावेळेस फटका स्क्वेअर ड्राईव्हचा होता. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बॉल चाललाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. त्या म्हणजे विंधने संघाला आता समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी 9 विजयासाठी तब्बल 24 रनची गरज. 25 माफी असावी. 24 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 24 धावा असं हे कॅल्क्युलेशन. मैदानामध्ये ऑन ड्राईव्ह केलाय. हा फटका मिड विकेट मध्ये. खराब फिल्डिंग. एकाच सामन्यामध्ये लेझी क्रिकेट 3 वेळा पाहायला मिळालं. 3 चौकार हे खरं तर फिल्डरच्या मिस्टेक मुळे पाहायला मिळाले. आता इथे 4 धावा मिळतील बॅटिंग करताना विंधने संघाला. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. केल्याने होते रे अधिक केलंच पाहिजे. जर प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळेल आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील हा खेळाडू विंधने संघासाठी करत असताना आपण पाहता. नशिबाची त्याला ही साथ मिळाली. आता 8 मध्ये 20 करायच्यात. 8 चेंडू आणि 20 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. 8व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये. यावेळेस आपण पाहिला कदा ड्राईव्ह केला बॉलला पुन्हा एकदा 20 स्टेप मध्ये लॉंग अपच्या दरम्यान हा फटका सजवलाय. आता शेवटचे 7 बॉल विजयासाठी 19 रनची गरज. 7 चेंडू 19 धावा.
हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. सामना कोण जिंकणार, बॅटिंग करणारा विंधने की फिल्डिंग करणारा उरण, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. 7 बॉल 19 धावा शेवटचा निर्णायक चेंडू असेल या करता षटकातला. इथे देखील लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट हा फटका सजवला मिड विकेट क्षेत्राकडे. थोडेसे क्षेत्ररक्षक सोहेल फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती आल्या. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 6 मध्ये करायच्यात मैदानाच्या आतमध्ये तब्बल 17. बघा शॉर्ट लिमिटिंग करा, जास्त वेळ घेऊ नका, पण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंचांना विनंती राहील आपण संघांना त्या ठिकाणी खरं तर ताकीद द्या, पण लगेच फिल्डिंग सजवून घ्या, कारण वेळ कमी जास्त घेता आपण, आपल्याकडे वेळ कमी आहे. सहकार्य करा प्लीज. आणि शक्यतो ज्यांच्याकडे स्पाइकचे शूज असतील त्यांनी विकेटमध्ये जास्त धावू नका, कारण ही खरं तर विकेट आपल्याला शेवटच्या क्षणामध्ये टिकवायची आणि या विकेटमध्ये उरणचं तुम्हाला स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायचं आहे. त्यामुळे सहकार्य आपण सर्वांनी करा. 6 बॉल आणि 17. विनिंग टीम कॅप्टन, चला साईश आपण रिपोर्टिंग करा. विनिंग टीमचा कॅप्टन. नेक्स्ट मॅच विनर विपक्ष विनर राहुल रॉबिन मेथड्सच्या नुसार मात्र आपण ही स्पर्धा संपन्न करत आहोत. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जर सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हर राहील. आणि जो मात्र पहिल्या सामन्यामध्ये जिंकेल त्याचा लगेच तिसरा सामना आहे. त्यामुळे इथून जो जिंकेल त्याला रेस्ट नाही आहे, त्याला लगेच पुढच्या मॅच मध्ये जासई संघासोबत 2 हात करावे लागते. परंतु या मॅचचा रिझल्ट काय असेल, अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येतोय फिल्डिंग करणाऱ्या उरण संघाचा योगेश सरदेसाई. एनएडीचा हा खेळाडू आहे. योगेश सरदेसाई बॉलिंग मार्कमध्ये आलाय. 17 करायचे आहेत. बघा टॉप ऑर्डरचे खेळाडू पूर्णपणे अपयशी राहिलेत, परंतु डेथ ऑर्डर मधल्या या खेळाडूंना आता एक हिरो बनण्याची संधी आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पहिला 11व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन देखील चांगली बॅटिंग करतो. आजकालचं क्रिकेट आहे हे फास्ट क्रिकेट आहे, त्यामुळे इथे या धावा एवढ्या जड नसणार आहेत विंधने संघाला. जर त्याने प्रयत्न केला तर नक्कीच धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जाऊ शकतोय. आणि पहिले 3 बॉल जर चांगले टाकले गोलंदाज योगेशने तर मात्र हा सामना थोडासा आपण पाहिला अगदी त्यांच्या हातातून निसटताना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. लगेच सामना आपण सुरू करा. प्रत्येक मॅचला आपण जास्त वेळ घेत आहे, प्लीज थोडं सहकार्य करा. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने प्रणित कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडला. 6-17 6 बॉल 17चं समीकरण आलंय, म्हणजे 2 मोठे फटके खेळावेच तुम्हाला लागतील या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करताना. 6 बॉल 17चं कॅल्क्युलेशन. पहिला लोअर फुल टॉस यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय. शॉर्टेक्सच्या कव्हरला थोडीशी घाई झाली आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी स्किड झाले, परंतु 1 रन तिथे मिळाली बॅटिंग करताना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय विंधने संघाला इथे हिरो बनण्याची संधी आहे प्रणितकडे, हिरो बनण्याची संधी आहे ऋषिकेशकडे. जर या धावांचा पाठलाग केला तर मात्र हे 2 खेळाडू चर्चेमध्ये राहतील या स्पर्धेमध्ये. क्षमता आहे त्यांच्याकडे. 5 बॉल 16 धावा असं हे कॅल्क्युलेशन. यॉर्क टाकला, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. अजून एक धक्का बसतोय या ठिकाणी प्रणित कोळीच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या मितांश 11 गावदेवी विंधने संघाला. टीम मीटिंग आपण कमी करा, लगेच सामना सुरू ठेवा प्लीज. फील्ड आपण त्या ठिकाणी लावून घ्या लगेच. 4-16 4 चेंडू आणि 16चं समीकरण मैदानामध्ये आलाय. हर्षल तांडेल हा खेळाडू. 4 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अगदी निर्णायक क्षणाला मोक्याच्या क्षणाला हा खेळाडू दाखल झालाय आणि त्याला मात्र आता इथे आक्रमण करावं लागेल. बॉलिंग करत असताना त्याने 16 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे डाव्या हाताचा फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डाव्या हाताचे खेळाडू खरं तर उजवे ठरले असे मग खरं तर आपण ऐकलं आणि मगाशी नितेश सरांनी देखील सांगितलंय. आता या मॅच मध्ये खरं तर या संघाचा उरण संघाचा कर्दनकाल ठरेल का? हर्षल तांडेल की एका बाजूने आपण पाहता योगेश खरं तर सरदेसाई आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती आपल्या संघाला हा सामना जिंकून देणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा UPL 2024. 4 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल आहे, धीम्या गतीचा बॉल. स्क्वेअर लेग मध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये
आपण पाहताय चौथ्यांदा मिसफिल्डिंग झाली आहे. पंचांचा इशारा आलाय, चौकार रिव्ह्यू घेण्यात आला बीमर्ससाठी. चला आमचे राजू घरसर येथील कंट्रोल रूम मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहतील. हा बॉल वेस्ट हाईटच्या वर आहे की नाही हे चेक केलं जाईल. जर बीमर असला तर मात्र हा सामना तुम्हाला पुन्हा एकदा ऑन पाहायला मिळेल. या मॅच मध्ये तुम्हाला खरतर विंदने संघाचे खेळाडू रंग भरताना पाहायला मिळतील व जबरदस्त आता खरतर परिस्थितीमध्ये हा सामना आला. 4 धावा ऑलरेडी मिळाल्या आणि मिस फिल्डिंग सर्वाधिक जास्त आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली अद्विक स्पोर्ट्स उरण या संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. 4 धावा आलेल्या आहेत ऑलरेडी. जर चौकार नसेल तर मात्र 3-12 हे कॅल्क्युलेशन येईल. खरतर नो बॉल घोषित आलाय, नो बॉल घोषित आला, त्यामुळे 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील. 5 धावा इथे बोनसच्या स्वरूपात आल्या. आता 4 चेंडूमध्ये विजयासाठी 12 रनची गरज. 4 बॉल 12 धावा. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधी हरू नका, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. बघा 7 खेळाडू ऑलरेडी बाद झालेत विंदने संघाचे, परंतु अजूनही सामना सोडायला तयार नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहताय मितांश इलेव्हन गावदेवी विंदने संघ एका बाजूने संघर्ष करतात अद्विक स्पोर्ट्स उरण संघाचे खेळाडू, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट खरतर भरपूर चुका त्यांच्याकडून पाहायला मिळाल्या. फ्रीटचा बॉल, उघडा डोळे पहा नीट, हा बॉल आहे फ्रीट. 11 पाहिजेत, माफी असावी, एक एक्स्ट्राची देखील रन आहे. 4-11 यस, हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. 4 बॉल 11चं समीकरण मैदानामध्ये आलं. एखादा मोठा फटका जर इथे आला तर मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला जाऊ शकतो. फ्रीटचा बॉल डायरेक्ट हिट केला जाईल का तर नाहीये, चान्स घ्यायला हवा होता. खरं तर इथे आपण पाहिलं असता तर विकेट मिळाला असता, परंतु लेग बाईस ची सिंगल रन मिळाली. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. आता शेवटचे 3 बॉल विजयासाठी 10 रनची गरज. 3 चेंडू 10 धावा. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलाय. ऋषिकेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. खरं तर 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आपल्या टीमला. 8 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहे. शेवटचे बॉल 3 विजयासाठी आता गरज आहे ती म्हणजे 10 धावांची. 3 बॉल 10 धावा. हाही चेंडू तेवढाच महत्वाचा राहील. योगेशचा पहिला त्याने बॉल टाकला होता. खरं तर भीमर त्याच्यामध्ये खराब फिल्डिंगचा चौकार मिळाला. मोमेंटम असं वाटलं तर विंदने संघाकडे चाललंय, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं, परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. 3 बॉल 10 धावांचं समीकरण. यॉर्केला बॅक टू द बॉलर, वेगवान स्ट्रोक फॉलो मध्ये चेंडूला अडवलाय. फक्त आली सिंगल, फक्त आली सिंगल. 2 बॉल आता 9चं समीकरण. 2 चेंडू आणि 9 धावा. जर सामना विंदने संघाने जिंकला तर मात्र ज्या चुका फिल्डिंग मध्ये झाल्यात त्या खरं तर त्या चुका या पराभवाचं कारण ठरतील. आणि इथून जर का एखादा डॉट बॉल किंवा सिंगल जरी आली तर या मॅच मध्ये आपण पाहताय अद्विक स्पोर्ट्स उरण संघ तुम्हाला कमबॅक करताना पाहायला मिळेल. मॅच संपलेली नाहीये. हर्षल तांडेल 2 बॉल 9 धावांचं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जबरदस्त ही लढत. इथे मोठा फटका यायला हवा, किंबहुना 3 धावा जरी आल्या तरी चालतील, कारण बॉल शेवट सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. 2 आल्या तरी चालतील, मग सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल का हा एक मोठा प्रश्न राहील. 2 चेंडू 9 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार योगेश सरदेसाई. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका सजवला निमिष. जबरदस्त फिल्डिंग, तेवढाच वेगवान थ्रो झालाय आणि इथे रन आउटचा शिकार देखील झालाय. चेंडू आता 8चं समीकरण मैदानामध्ये आलं. तत्पूर्वी जासे टीमचा कॅप्टन, चला आपण साईश इथे रिपोर्टिंग करा टॉस साठी. विनर टीम विपक्ष पहिल्या सामन्याचा विजेता साईशचा संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 1 बॉल 8 अशक्य असा आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 153 वरती 4 गडी बाद झाले होते साऊथ आफ्रिका विरुद्ध भारतीय संघाचे, आणि त्यानंतर 153 वरती ऑल आउट. कोणालाही वाटलं नव्हतं. अनप्रेडिक्टेबल क्रिकेटचा खेळ, कधी काय घडेल याचा नेम नाही. जर इथे एक्स्ट्रा बॉल आला, एक्स्ट्रा रन जर मिळाल्या तर हा सामना पुन्हा एकदा ऑन होईल. 1 बॉल 8 नवीन फलंदाज 10व्या क्रमांकाचा अक्षय पाटील दाखल झालाय. 8 गडी बाद झालेत. 10व्या क्रमांकाचा खेळाडू. इथे आल्या प्रहार उशीर झाला या फटक्याला. खरं तर आपण पाहिला
विंदने संघासाठी. हा खेळाडू मागे का होता आता हा प्रश्न विचारला जाईल त्या ठिकाणी विंदनेच्या पाठीराख्यांकडून. परंतु सामना इथे जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अद्विक स्पोर्ट्स ओरण संघाने पहिल्यापासून तो होता खरं तर स्ट्रायकिंग एंडला गेला आणि त्याच्याकडून हा षटकार आलाय. चला आपण सामन्यावर पारितोषिक देऊया. मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी कॅप्टन टॉस साठी प्लीज या आपण दोन्ही कॅप्टन. विनंती राहील स्मिथ अँड अनंता स्ट्रायकर्स सचिन स्मृती जासई, संघाचा कॅप्टन साईश मात्रे आणि त्यांच्या बरोबरीने अद्विक स्पोर्ट्स उरण संघाचे कॅप्टन सोहेल दार पवार. विनर टीमचे कॅप्टन टॉसला येतील.